आमचे लोकप्रिय आमदार आमचे जे आहेत अपरआयुक्त पावराजी आहे, आमचे सहकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या वर्षाच्या जयंतीनिमित्त मागच्या वर्षी देशात आणि महाराष्ट्रामध्ये जनजाती गौरव वर्ष साजरा केला. त्या कालावधीमध्ये बिरसा कला संगम आणि आदिवासी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असलेल्या 45 जाती ज्या आहेत त्याचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती, त्याची कला, देव दैवत आणि अस्मिता कायम राहो, जिवंत राहो हा संकल्प ठेवून 15 नोव्हेंबरला कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळेस 40,000 कलाकारांनी सहभाग नोंदवला होता. त्यामुळे ज्या ज्या कलाकारांनी सहभाग नोंदवला, सहभागी झाले, त्या कलाकारांचा सन्मान आदर करण्याकरता मी नंदुरबार येथे आलो असतो. त्या सर्व कलाकारांचा सन्मान केला, आदर केला, त्यांचं कौतुक केलं आणि एकच आवाहन केलं की येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समाजाची असलेली आदर्श संस्कृती, गौरवशाली इतिहास, देव दैवत आणि अस्मिता हे जिवंत ठेवण्यासाठी, कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन करायला आलो. आणि निश्चितच आमचे कलाकार विविध कलेच्या माध्यमातून, कारण येणाऱ्या काळामध्ये आमच्या इथं सर्वात मोठी होळीचा कार्यक्रम आहे. त्या होळीच्या दिवशी, होळीचा सण साजरे करतेवेळी आमचे आदिवासी बांधव वेगवेगळ्या वेशभूषेच्या माध्यमातून वेगवेगळी कला जी आहे ती कला सादर करणार असल्यामुळे 100% आदिवासी विभाग त्या ठिकाणी सहभागी होणार आहे. यावेळेस होळीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सुद्धा येण्याचा प्रयत्न करणार आहोत. आदिवासी विभाग त्याच्यात सहभागी होणार आहे. अशा प्रकारचं मी या ठिकाणी आवाहन करतो. परत एकदा आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून कठोर कायदा करण्यात येईल. आमच्या मुलामुलींच्या बाबत होत असलेल्या अनियमित आणि तक्रारीबाबत, ती नामांकित शाळा असो, अनुदानित आश्रम शाळा असो, शासकीय आश्रम शाळा असो, भविष्यात कोणी हिंमत करणार नाही माझ्या मुलीवर अन्याय करण्याची, हा माझा शब्द. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. गेल्या 2023 नंतर भरती झालेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नुकसान होत आहे. कसं या गोष्टीकडे पाहतो सर आपण? शासकीय आश्रम शाळा महाराष्ट्रामध्ये 490 आहे. हे पहिलं शैक्षणिक वर्ष आहे 24-25-26. शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी जे आमचे आदिवासीचे गरीब कुटुंबाचे विद्यार्थी असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्ता प्राप्त शिक्षण मिळावं म्हणून सर्व शासकीय आश्रम शाळेमध्ये पात्रताधारक शिक्षकांची नियुक्ती झाली, निवड झाली आणि ते शिक्षक 100% विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापन करत असल्यामुळे मी आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून सार्थ अभिमान आणि गर्व मला आहे. यावेळी शासकीय आश्रम शाळेमध्ये पात्रताधारक शिक्षक माझ्या विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापन करत आहे. एकही विषयाचा शिक्षक नाही बा असा विषय यावेळेस नाही आहे. सर, गेल्या महिन्यात काय विषय हा? कारण की आदिवासी समाज हा आक्रमक होत चाललेला आहे. एकीकडं नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक पत्रकार परिषद देखील घेतल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि आमच्या पवारताई आदिवासी समाजाप्रती प्रचंड सहानुभूती, प्रेम आणि विश्वास आणि यांची अस्मिता माहीत असल्यामुळे आदिवासी समाजावर कदापि ते अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचा विश्वास असल्यामुळे चिंतू परंतु करू नये. खूप खूप धन्यवाद.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथजी शिंदे 100% योग्य तो निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.